अनिरुद्ध हा खूप मोठ्या साड्याच्या दुकानात जातो आणि दुकानदाराला जरा चांगल्यातील चांगल्या पिवळ्या कलरची साडी मागतो. खूप साड्या पाहतो, परंतु त्याला कोणतीच साडी पसंत पडत नाही. मग शेजारी असणारी त्याची बायको तनुजा म्हणते की, अहो, मला पिवळा कलर आवडत नाही, माझ्यासाठी नका घेऊ. अगं, तुझ्यासाठी नाही घेत, मग माझ्या ताईला पण नाही आवडत, ताईला पण मी घेत नाही. मग नेमकं तुम्ही कोणाला साडी घेत आहात? अगं, ही साडी मी माझ्या बहिणीसाठी घेत आहे. काय त्या तुझ्या गरीब बहिणीला एवढी महागातली साडी घेतोस? असं म्हणताच आजूबाजूची माणसे तिच्या तोंडाकडं बघायला लागली आणि तिथंच एक पिवळ्या कलरची साडी त्याला दिसली. ती साडी 9,000ची होती, तरी पण त्याने ती साडी पॅक करायला सांगितली. ती सारखी सारखी विचारत असते. मग तो म्हणतो की जाताना सांगतो. तनुजा रागाने जाऊन गाडीत बसते आणि निम्म्या रस्त्यात गेल्यावर अनिरुद्ध तिला सांगायला सुरुवात करतो. पण त्याआधीच ती म्हणते की, माझ्यापाशी घरात खूप साड्या पडल्या आहेत, त्यातील एक साडी नक्कीच दिली असती. एवढा खर्च करायची काहीच गरज नव्हती. तनुजा मनातून प्रचंड रागावलेली असते. अनिरुद्ध म्हणतो, छान आहे ना साडी? मी काय म्हणते तुला कळत नाही का? का कळत असून न कळल्याचं सोंग करतोस? हो, मला कळतंय तू काय म्हणते ते. तुला ही साडी घेतलेली पटलं नाही ते कळतंय मला तुझ्या तोंडावरून. अनिरुद्ध मात्र मनातून खूप खुश होता, कारण का त्याच्या मनासारखी साडी त्याला मिळाली होती. अरे, चप्पल छान आहे म्हणून आपण तिला डोक्यावर घेऊन मिरवत नाही. अनिरुद्ध म्हणाला, तनुजा, तू आता खूप अति बोलत आहे. तुला नाही माहीत माझ्यावर माझ्या बहिणीचे किती उपकार आहेत. मी तिचे उपकार 7 जन्मसुद्धा फेडू शकणार नाही. माणसे म्हणतात, माय मरो पण मावशी जगो. ही म्हण सगळ्यांनाच माहीत आहे, पण याचा खरा अनुभव मला आला. माझी आई कशी होती मी अजूनही जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही, कारण का माझी आई मला कळत नव्हती. तेव्हाच मला सोडून गेली. मला मामा पण नव्हता, मला फक्त बहीणच होती. माझे वडीलसुद्धा मला सोडून दुसरं लग्न करून निघून गेले. मग माझी सगळी जबाबदारी माझ्या बहिणीने घेतली. माझ्या बहिणीला 2 मुले पण होते. त्यांचे वय माझ्या एवढेच होते. ते दोघे भाऊ चांगल्या शाळेत शिकत होते आणि मला सरकारी शाळेत दाजींनी टाकलं. बहीण दाजींच्या मागे लागली होती की मला पण चांगल्या शाळेत टाका, परंतु दाजींना मी खूपच होतो. त्यांचे पण बरोबर होतं. आधीच 2 मुलांचा भार आणि त्यात माझा भार म्हणल्यावर त्यांची चिडचिड होत होती. दिवस जात होते. दिवसाबरोबर मी पण मोठा होत होतो, परंतु बहिणीने मला कधीच आई नाही याची जाणीव करून दिली नाही. मला दाजी आणि माझ्या बहिणीचे 2 मुले मला सतत धुसफूस करत होते, परंतु माझी बहीण मला कुशीत घेऊन माझं दुःख घालवत होती. माझी बहीण तेव्हापासून माझ्यासाठी अन्नपूर्ण आहे. त्या घरात मला छोटी मोठी कामं सांगत असायची. कधी दुकानाला जाणं, दळण आणणं, दाजीला डब्बा नेऊन देणं, भाजी आणणे, मला ते जेवायला घालायचे हे मला दिसायचं, परंतु माझ्या दाजींना ते खुपायचं. परंतु माझ्याकडे दुसरा कोणता इलाज नव्हता. मला बहिणीला सोडून दुसरीकडे कुठे जाणे शक्यच नव्हते, कारण माझं म्हणून दुसरं कोणच नव्हतं. मला वाटायचं की मी एक खोली भाड्याने घेऊन तिथे राहावं, परंतु ते शक्य नव्हतं. माझे जेवण, रूमचे भाडे, चहा, नाश्ता, जीव घाबरून जायचा. ज्या दिवशी माझं जेवणात मन नसायचं, बहीण समजून घ्यायची की मी टेन्शनमध्ये आहे. मग बहीण प्रेमाने मला भरवत असायची. तिच्याकडे पाहिलं की माझ्या डोळ्यात पाणी यायचं. माझ्यामुळे बहिणीला त्रास होतोय हे मला जाणवत होतं, परंतु बहिणीने कधी तिच्या मुलात आणि माझा भेदभाव केला नाही. माझ्या 2 भाच्या एवढं मला बहिणीने प्रेम दिलं. जेवताना कधी कधी डोळ्यातील पाणी ओघळून ताटात पडायचे. जसं देवाने नशीब दिलं तसं जगायला लागलं. मनात दगड ठेवून मी दिवस काढत होतो. बहिणीमुळे मला खूप आधार झाला. तिने मला कधीच अंतर दिले नाही. असे ते दिवस होते. हळूहळू मी मोठा होत होतो. एके दिवशी माझ्या बहिणीला आणि दाजीला कुठेतरी लग्नाला जायचे होते आणि कपडे इस्त्री द्यायचे बहीण विसरली होती. त्यामुळे दाजींनी मला जबरदस्तीने ते कपडे इस्त्री करायला सांगितले.
तशी बहीण येऊन म्हणाली, अहो राहू द्या, मी करते ना, कशाला उगाच त्याला त्रास देताय. परंतु दाजी खूप कठोर शब्दात म्हणाले, काय मी फुकट ह्याला कामाला लावत नाही. खातो ना, गिळतो ना, तर मग काम केल्याशिवाय कसं जमणार. काम तर करावेच लागेल. आणि दाजीने मला 1 तासाच्या आधी हे कपडे इस्त्री करायचे म्हणून सांगितलेच म्हणण्यापेक्षा दमच दिला असं म्हणा. मी त्याच्या आधी कधीच इस्त्री केलेली नव्हती आणि मला इस्त्री सुद्धा येत नव्हती. मला बोलण्याचा चान्सच दाजींनी दिला नाही. दाजी बाहेरच खुर्ची टाकून बसले होते, त्यामुळे बहिणीला सुद्धा माझी मदत करता येत नव्हती. त्या दिवशी दाजींचा राग माझ्यावर जास्तच होता. मी एकदम साध्या शाळेत राहून सुद्धा वर्गात पहिला आलो होतो. तेव्हा मी 10वीत होतो आणि त्यांचा मुलगा पण 10वीतच होता आणि तो इंग्लिश आणि गणित या विषयात फेल झाला होता. त्याचा राग माझ्यावर दाजी काढत होते. आमच्या तुकड्यावर जगणारा हा अनाथ मुलगा वर्गात पहिला आला आणि त्यांचा मुलगा नापास झाला. हे त्यांना आवडलं नाही. त्यांची दोन्ही पण मुलं वेगळ्याच तोऱ्यात होती. परंतु माझ्या बहिणीने मी पहिला आलो म्हणून खूप खूप लाड केले. माझे गपचूप औक्षण करून माझ्या तोंडात लाडू घातला आणि माझ्या डोक्यावरनं हात फिरवत माझे दृष्ट काढत म्हणाली, खूप खूप मोठा हो. आणि तोपर्यंत दाजीने दराडून मला हाक मारली. हाक कानावर आली तसा मी दचकलो. कारण का अजून इस्त्री करायचं राहिलं होतं आणि दाजी माझ्यावर अजून पिसाळले आणि मला अजून इस्त्री करायला बसवलं. मी घाबरत इस्त्री करायला लागलो. इस्त्री काय मला येत नव्हती आणि ती इस्त्री म्हणजे आत्ताच्या इस्त्रीसारखे नव्हती. ती इस्त्री फारच जड होती. घाबरत फिरवायला लागलो. 4-5 कपडे चांगले जमले, पण शेवटच्या कपड्याला गडबड झाली. बहिणीची साडी जळाली. मन घाबरं झालं. तो जळालेला भाग साडीच्या घडीत लपवला. थरथर त्या हाताने त्या घड्या नीट ठेवल्या. सगळ्यात ती साडी खाली ठेवली. त्या रात्री न जेवताच मी झोपी गेलो नाही, परंतु झोपण्याचं नाटक करून झोपण्याचं सोंग केलं. सकाळी पण माझे प्राथमिक कामे उरकून मी बाहेर हुंदडायला गेलो. कारण का मला भीती वाटत होती. जसा दिवस जाईन तसा माझ्या हृदयाची धडधड वाढतच होती. डोळ्यासमोर ती साडी आणि दाजी फिरत होते. परंतु बहिणीचे दोन्ही मुलं मला शोधत आली आणि म्हणाला की आईने तुला बोलवलं आहे, जावं तर लागणारच होतं. आजचं मरण उद्यावर किती दिवस ढकलणार या विचाराने गेलो. फारच दाजी बोलले तर आपण सरळ निघून जायचं असा निश्चय मी केला. दबकतच घरात शिरलो. बहीण दाजी लग्नाला जाण्याच्या तयारीत होते आणि सगळे मी इस्त्री केलेले कपडे घालून तयार होते. तेवढ्यात बहीण बाहेर आली. बाहेर आल्या आल्या दाजी तिला म्हणाले, ती गुलाबी रंगाची साडी का नाही घातली, काल इस्त्री केलेली. हे ऐकून माझं हातपाय कापायला लागले. सगळ्या अंगाला घाम फुटला. पण बहीण सावरत म्हणाली, अहो ती साडी मला आता टोचत आहे. तिचं काठ जरा जड आहे. तशी ती साडी माझ्या माहेरच्यांनी घेतलेली होती खूप वर्षापूर्वी, परंतु मी ती जपून ठेवली होती. परंतु मला आता वाटतं की जसं तुम्हाला माझं माहेर टोचत होतं तसं मला आता ती साडी टोचत आहे. त्यापेक्षा तुम्हीही घेतलेली चॉकलेटी पैठणी चांगली मौसूत आहे. उगाच टोचणाऱ्या साडीचं नाव काढू नका. बहीण हे सगळं मुद्दाम बोलत होती, परंतु दाजींचं कौतुक केल्यावर दाजीचा चेहरा उजळला. माहेरच्यांची बाजू न घेता त्यांची बाजू घेतली म्हणून ते खूप खुश होते आणि ते म्हणाले की आजपासून ती टोचकी साडी घालूच नको. तशी पण तुला ती छानच दिसत नाही. दाजी बहिणीला म्हणाले की मी अजून अशा तुला 4-5 साड्या आणतो. दाजी बाहेर जातात. बहिणीने माझ्या पाठीवरून हात फिरवत मला म्हणाली की छान बाजरीची भाकर आणि दूध आहे ते खा. आणि बाजरीची भाकर जरा जळाली आहे, त्यात एवढं मनावर घेऊ नको. बहिणीचं बोलणं फक्त मलाच समजले. बहिणीमुळे त्या दिवशी मी वाचलो होतो. जेवताना कळालं की बाजरीची कोणतीच भाकर जळाली नव्हती, पण ते वाक्य साडीवरून होतं हे मला परत समजले. परत काही महिने मी तिथं होतो, परंतु शिक्षणासाठी मला शहरात जावे लागले. नंतर दिवस पण बदलले. छोटी मोठी कामं करत मी शिक्षणाचा आणि माझा खर्च करत होतो. परंतु शिक्षण होता माझी प्रगती होत गेली आणि नंतर घरं दारं आणि लग्न
परत हळूहळू मुलांचं टेन्शनने दाजींना हार्ट अटॅक आला आणि ते गेले. मुलं पण खूप व्यसनाच्या आहारी गेले. जेवढी प्रॉपर्टी होती तेवढी सगळी प्रॉपर्टी त्यांनी दारू आणि नशेत घालवली. आता बहीण गावाकडे मजुरी करून घर चालवते. घर म्हणजे दोन्ही पण मुलं लग्न करून आहेत, परंतु त्यांच्याकडे घरी द्यायला 1 रुपया सुद्धा नाही आणि त्यांच्या पोरांना बाळांना कोण सांभाळायचं, म्हणून बहिणीला नाईलाजाने कामाला जावे लागते. मी आता बहिणीला कायमचं इकडे घेऊन येणार. तुझी मला परवानगी असेल तर. हे सगळं ऐकून तनुजा फक्त शांत राहते. अनिरुद्ध म्हणतो, प्लीज तनुजा, मला माझ्या बहिणीला माहेरची साडी द्यायची आहे. माझ्यामुळे माझ्या बहिणीची साडी जळाली आहे. प्लीज मला माझ्या बहिणीचं माहेर पण करू दे. खरं तर त्यावेळेस बहिणीने खूप प्रेमाने मला जेवू घातले, त्यामुळे मी शांतपणे शिकू शकलो. तिचे उपकार कधी फेडू शकणार नाही. तनुजा हे ऐकून दंग झाली. किती वेगळं असतं रे प्रत्येकाचं आयुष्य. आज तुझ्या यशामागे तुझ्या बहिणीचा किती हात आहे ते मला समजले. तिने पाठीमागे ठेवलेली साडी आता तिच्या मांडीवर घेतली आणि अनिरुद्धला म्हणाली की आपण हिला मस्तपैकी पॅक करू. अनिरुद्धच्या पुढे त्याचा भूतकाळ फिरत होता आणि त्याची बहीण सुद्धा पिवळी साडी घालून पदर घेऊन बसलेली त्याला दिसत होती. त्याचे डोळे भरून आले आणि दुसऱ्या दिवशी आनंदाने अनिरुद्ध आणि तनुजा गावी बहिणीकडे जायला निघाले. कथा आवडल्यास लाईक, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.